तर मी तिच्यावर गप्पा मारत बसायचे. सो येस. मगाशी तू बोलता बोलता असं म्हणालीस की आधीच्या पिक्चरमध्ये एका फाईटमध्ये 10 गुंड लोळवायचे हां. हिरो, ते तुला आवडत नाही. आता तुला वास्तववादी भूमिका जास्त आवडतात. हां. पण हे अमिताभला सांगायची संधी तुला झुंडमध्ये मिळाली होती, त्यांना सांगितलंस का? नाही, हे नाही सांगितलं, पण आम्ही गप्पा पण हा मला नाही, पण काय गप्पा झाल्या त्यांच्या बरोबर? गप्पा म्हणजे ना- आता आमिर खानचा किस्सा सांगितला, होय, होय, अमिताभ बरोबर होय. काय? आधी तर खूप दिवस, काही दिवस तर असं होतं आम्हाला जवळपासच, म्हणजे त्यांच्या बाजूला असं एवढं सगळे ते सिक्युरिटी आणि हे ते, त्यामुळे खूप बोलता नाही आलं. पण मग एक दिवशी काय झालं, एक ते आम्ही रिंकू मी जो रोल केला होता, आदिवासी पाड्यावर आम्ही तिला भेटायला जातो. त्या पाड्यावर भेटायला जातो ना, तेव्हा तिच्या घराच्या बाहेर असा शॉट होता की ती तो हे असतं ना खाट, बाजलं, त्याच्यावर आम्हाला दोघांना बसायचं होतं. आणि ते कसं ना बसल्यावर खाली जातं ना पूर्ण, तर आम्हाला बसवलं आणि नंतर मग इथून तिथून आम्हाला टेकू दिले होते. आणि मग काय झालं होतं, तो सीन बराच वेळ चालू राहिला पण आम्हाला उठायला मिळत नव्हतं ना, त्यामुळे ते अडकले माझ्या बाजूला असताना. कारण की ते सगळंच मग हलणार ना. मग त्यावेळी मी खूप गप्पा मारून घेतल्या. मग त्या गप्पांमध्ये हेच होतं, आता तेव्हा काय होतं ना, मी आणि आई आम्ही दोघीच जास्त एकत्र असायचो ना, तर मला असं त्यांचं वय आणि मला असं झालं चायला आपल्या आईचं पण सेम वय आहे. मी त्यांना सांगितलं की मी आधी त्यांना म्हटलं माझ्या आईला तुम्ही खूप आवडता. तर म्हटलं माझ्या आईला आहे ना डिमेंशिया झाला. मतलब मेरी माँ को डिमेंशिया हुआ है, वो मुझे भी ठीक से पहचानती नहीं है, लेकिन 3 गोष्टी तिच्या लक्षात आहेत. आणि खरं सांगते हा, तिच्या 3 गोष्टी लक्षात होत्या. साईबाबा, बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन. हां, ह्या गोष्टी आहे ना तिला असं लक्षात, असं अगदी असं नाही पण आवाज, हां म्हणजे साईबाबा असं ती कुठे पण दिसले तर असं पाया पडायचं. आणि बाळासाहेब ठाकरे दिसल्यावर पण ते ऑटोमॅटिकली तिचे हात जोडले जायचे. आणि हाय तो अमिताभ बच्चन असं व्हायचं. खूप संघर्ष वैयक्तिक आयुष्यामध्येही बघितला आणि सिनेमांमध्ये पण खूप बघायला मिळाला. पण सगळ्यात परीक्षा बघणारा क्षण आयुष्यातला कोणता होता